Good morning, dear students. Today we are going to start the very important concept of this chapter is nothing but law of variable proportion. Okay, in the earlier lecture we studied about the concept of production function, where you studied what is the relationship between input and output. If you are looking for increasing the output, definitely you should increase the inputs, but that inputs is also divided into two category. One is the fixed input and second one is the variable input. फिक्स्ड इनपुट्स मीन्स काय तर जे आपण शॉर्ट रन मध्ये बदलू शकत नाही अकॉर्डिंग टू प्रोडक्शन, फॉर एक्झाम्पल लँड अँड मशिनरी. बट वेन यू थिंक अबाउट the long run, in long run you have specific time, so you can change fixed factor as well as variable factors like capital, raw material, and you can say raw material, capital and labor. You can change everything in the long run. But now on the today's lecture we are going to start the short run production function. Short run production function means you have very less time, so you cannot change each and every factor. You can change only one variable input and other remains constant, because in short run तुमच्याकडे जास्त वेळ नसतो, त्यामुळे तुम्ही काही सगळे इनपुट्स बदलू शकत नाहीत. एव्हरीबडी वॉन्ट्स टू इन्क्रीज हिज प्रॉफिट, राईट. प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे, प्रत्येकाला प्रॉफिट कमवायचा आहे, परंतु प्रत्येक जण सगळं काही बदलू शकत नाही, बिकॉज यू हॅव व्हेरी लेस time. So the logic is there. In a short run production function you cannot change all the factors, and if you are unable to change all the factors in a short run, you can change only one variable inputs. You can change raw material or labor or capital. I am saying or here guys, listen it carefully. or म्हटलंय मी, and म्हणलेलं नाही आहे. शॉर्ट रन मध्ये तुम्ही फक्त एक व्हेरिएबल इनपुट बदलू शकता आणि अदर रिमेन्स कॉन्स्टंट. आता तुमच्यातले काहीतरी असे म्हणतील की मॅडम का बरं असं, आम्ही सगळं का नाही बदलू शकत. अरे इन शॉर्ट पिरियड यू डज नॉट हॅव दॅट मच टाइम. सो अकॉर्डिंग टू गॉसन, दिस लॉ इज पुट फॉरवर्डेड बाय मिस्टर गॉसन अँड ही लुक्ड इन टू दिस लॉ. बेनहॅम असू दे किंवा पॉल सॅम्युएल्सन असू दे, या सगळ्यांनी ह्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांचं एकच कन्क्ल्युजन आलेलं आहे की इन अ शॉर्ट रन यू कॅनॉट चेंज all the factors. You can change only one variable factor and other remains constant. एकच तुम्ही काहीतरी बदलू शकता. You can change capital or raw material or labor. Among these three you can change only one and other factor remains constant. Now the question is arise, when you change only one variable input and other remains constant, then what will be the effect on your production. हा प्रश्न माझा तुम्हाला राहील की मुलांनो, जर तुम्ही एका कंपनीचे मालक आहात, तुम्हाला तुमचं प्रोडक्शन वाढवायचं आहे इन अ शॉर्ट पिरियड, तर तुम्हाला लँड बदलता येणार नाही, तुम्हाला मशिनरी बदलता येणार नाही, तुम्हाला कॅपिटल बदलता येणार नाही, तुम्ही फक्त लेबर बदलायचे, रॉ मटेरियलसुद्धा बदलायचं नाही, एकच काहीतरी बदलायचं आणि ते मी तुम्हाला सांगितले, तुम्ही फक्त लेबर वाढवा. तर आता मी तुम्हाला प्रश्न विचारते की जर मुलांना तुम्ही लँड साईज बदलत नाही आहे, मशिनरी बदलत नाही आहे, कॅपिटल बदलत नाही आहे, रॉ मटेरियल बदलत नाही आहे, फक्त लेबर साईज वाढवताय, 1 2 3 4 5 असे लेबर साईज वाढवताय, देन व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन युअर प्रोडक्शन. तर तुम्ही म्हणाल मॅडम बाकी तर सगळं स्टेबलच राहते, फक्त आपण कामगारच वाढवतोय, तर फार काही प्रोडक्शन आपलं वाढणार नाही, असं काही जण म्हणतील. काही जण म्हणतील मॅडम वाढणार. तुमच्यातलं म्हणजे तिन्ही उत्तर असू शकतील. काही जण म्हणतील मॅडम प्रोडक्शन वाढणार, काही म्हणतील मॅडम प्रोडक्शन तेवढंच राहील, कारण आपण तेवढंच प्रोडक्शन फक्त तेवढेच इनपुट्स बाकीचे इनपुट्स कॉन्स्टंट ठेवतो, एकच इनपुट वाढवतो. आणि दुसरं आहे की काही जण म्हणतील मॅडम आउटपुट वाढणार नाही. 3 प्रकारचे विद्यार्थी तुमच्यामध्ये आहेत. तर आता आपल्याला हाच लॉ तिथं प्रूव्ह करायचा आहे. हा लॉ बेनहॅम, गॉसन ह्या सगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. आणि when they analyzed one firm regarding short run, then they came to the conclusion that in a short run the firm can change only one variable input and other remains constant. In this slide also they given what is the statement of the law. The law of variable proportion state that we increase the quantity of only one input. Remember, if we increase the quantity of only one input and other remains constant, then our total production initially increases, then decreasing rate, and finally goes on
निगेटिव्ह. बघा स्टेटमेंट काय आहे की इफ यू इन्क्रीज द वन व्हेरिएबल इनपुट अँड अदर रिमेन्स कॉन्स्टंट then your total production increases but up to a certain level. After that your total production, your average production and your marginal production starts declining. असं स्टेटमेंट आहे. आता हे स्टेटमेंट काय ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जेव्हा बॅनहॅम किंवा सॅम्युएल्सननं हा लॉ जेव्हा केला किंवा एखाद्या कंपनीचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की कंपनीनं फक्त एकच व्हेरिएबल इनपुट वाढवले, लेट वी कन्सिडर, त्यांनी कॅपिटल वाढवलं आणि बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. लँड साईज कॉन्स्टंट आहे, रॉ मटेरियल कॉन्स्टंट आहे, लेबर कॉन्स्टंट आहेत, मशिनरी कॉन्स्टंट आहे. देन काय होणार आहे, त्यांचं प्रोडक्शन वाढेल पण अप टू अ सर्टन लेवल आणि एका सर्टन लेवलनंतर त्यांचं प्रोडक्शन कमी कमी व्हायला सुरुवात होईल असं स्टेटमेंट केलेलं आहे. आणि हे कशावरून काढलेलं आहे स्टेटमेंट, द ऑब्झर्वेशन ऑर द ॲनालिसिस ऑफ अ बिझनेस युनिट्स. आणि तिथून मग हे आउटपुट आलेलं आहे की बाबा एकच इनपुट वाढवलं आणि बाकी सगळे जर कॉन्स्टंट ठेवत असाल तुम्ही तर तुमचं प्रोडक्शन वाढणार आहे पण एका सर्टन पॉईंटपर्यंत, त्याच्यानंतर इट स्टार्ट्स डिक्लाइनिंग. आता एक मी साधं उदाहरण देते ना की तुमचा मोबाईल आहे, तुमच्या हातात सगळ्यांच्या मोबाईल आहे, माझं लेक्चर ऐकण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मोबाईल हातात घेतलेला आहे. ओके, जेव्हा तुम्ही हा मोबाईल परचेस केला तेव्हा लेट वी कन्सिडर की त्याची 32 GB मेमरी होती, राईट. आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मोबाईल घेतला तेव्हा तुम्ही त्यामध्ये जास्त काही भरलेलं नव्हतं. ओके, म्हणजे त्यामध्ये तुमची गॅलरी रिकामी होती किंवा सॉंग्स नव्हते किंवा आणखी बाईक तुमचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस त्यामध्ये नव्हते. नंतर हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करायला लागला. ओके, त्याची मेमरी किती होती, 32 GB. तुम्ही हळूहळू त्यामध्ये स्टोअर करत गेला. मग तुमचं 10 GB झालं, 15 GB झालं, 20 GB, 25 GB, 30 GB, 32 GB. ओके, आता एक त्याची जी ऑप्टिमम कॅपॅसिटी मुलांना ती तुम्ही गाठली. आता त्याच्यानंतर पण जर तुम्ही इफ यू आर लुकिंग फॉर इन्क्रीजिंग द स्टोरेज फॅसिलिटी, समजा तिथे SD कार्डची फॅसिलिटी नसेल, फक्त तुम्हाला 32 GB मेमरीज वापरता येत असेल, धरून चला इट इज अ ॲझम्पशन, तर तुम्ही त्याच्यामध्ये पण अजून वाढवायचा प्रयत्न करत असाल तर डेफिनेटली तुमचा मोबाईल हँग होतो. म्हणजे इट स्टार्टेड गिविंग यू द निगेटिव्ह इफेक्ट्स ऑर इट इज स्टार्टिंग गिविंग यू द निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ युअर ओव्हर युटिलायझेशन. बरोबर आहे ना, त्याची एक कॅपॅसिटी आहे. ती कॅपॅसिटी तुम्ही जेव्हा फुल युटिलाइज करता त्याच्यानंतर तो तुम्हाला निगेटिव्ह इफेक्ट्स द्यायला सुरुवात होतो, निगेटिव्ह रिटर्न्स द्यायला तयार होतो. हेच झालं उदाहरण, एका शेताचं उदाहरण देते. इफ यू हॅव अ फार्म, एक साधं एक्झाम्पल देते. हा लॉ जर तुम्हाला समजायचा असेल तर एका एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला समजवते. तुमची शेती आहे, 1 एकर शेती आहे, धरून चला 1 एकर शेतीसाठी 5 कामगार पुरेसे होतात. ओके, त्याच्यासाठी 5,000चे तुम्ही बिया आणलेले आहेत, 10,000चं तुम्ही फर्टिलायझर आणलेलं आहे आणि मशिनरी वगैरे काय आणलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की मुलांनो लँडची साईज 1 एकर कॉन्स्टंट ठेवा, लेबर 5 लागणार आहेत कॉन्स्टंट ठेवा, रॉ मटेरियल सीड 5,000च्या लागणार आहेत कॉन्स्टंट ठेवा आणि त्याच्यासाठी ते पेरणी वगैरे करायला तुम्हाला 10,000 रुपये लागणार आहेत. ओके, तर ते आता फक्त आपल्याला वाढवायचे. वी आर इन्क्रीजिंग कॅपिटल अँड अदर थिंग रिमेन्स कॉन्स्टंट. पहिल्यांदा तुम्ही 1,000 रुपये कॅपिटल गुंतवलं, प्रोडक्शन वाढेल. 2,000 गुंतवलं, प्रोडक्शन वाढेल. 5,000 गुंतवलं, प्रोडक्शन वाढेल. आता 7,000 गुंतवलं, प्रोडक्शन वाढेल. 10,000 गुंतवलं, प्रोडक्शन वाढेल. दॅट 10,000 इज सफिशियंट फॉर युअर लँड बिकॉज इट होल्डिंग कॅपॅसिटी इज जस्ट 1 एकर. 1 एकरसाठी 10,000 रुपये गुंतवणूक बास होते. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये 15,000, 20,000, 25,000, 30,000 गुंतवायला लागलात म्हणून काय तुमचं प्रोडक्शन वाढणार आहे का? नाही, कारण तुमची लँड साईज तेवढीच आहे रे. तुम्ही सीड्स पण जेवढे आणलात तेही तेवढीच आहेत, लेबर पण तुम्ही जेवढे वापरतायत तेही तेवढेच आहेत. म्हणून काय जमीन तुम्हाला जास्त रिटर्न्स देणार आहे का पैसे जास्त गुंतवले म्हणून? नाही ना. मग तोच लॉ इथं आहे. हे झालं शेतीचं उदाहरण. लगेच तुमच्या लक्षात आलं असेल बघा शेतीच्या उदाहरणानं. किंवा एक साधं उदाहरण आहे. आता लेट वी कन्सिडर की तुम्ही क्लासरूममध्ये बसलेला आहात, तुम्ही ज्या बेंचवर बसलेला आहात त्या बेंचची कॅपॅसिटी 3 स्टुडंट्सची आहे. त्या बेंचवर 1 स्टुडंट्स बसला, इट्स ओके. 2 बसला, इन्क्रीजिंग प्रोडक्शन. 3 बसले, ऑप्टिमम प्रोडक्शन. तिथं जर मी एका बेंचवर 4 जण, 5 जण, 6 जण जर बसवायचा प्रयत्न करत असेल तर इज इट पॉसिबल? भांडणं लागतील, मारामारी होईल, बरोबर आहे ना, पडेल कोणतरी खाली. म्हणजे इट स्टार्टेड गिविंग यू द निगेटिव्ह रिटर्न्स, right? Means if you are using anything up to the optimum level guys, after that level it giving you the negative returns. This is all about the law of variable proportion. लक्षात घ्या. मग इथं सुद्धा त्यांनी तसं सांगितलं की एका बिझनेस फर्मच्या बाबतीत इफ यू आर इन्क्रीजिंग एनी वन इनपुट अँड अदर रिमेन्स कॉन्स्टंट देन तुमचं प्रोडक्शन वाढेल की रे, वाढणार नाही असं होणार नाही, पण अप टू अ सर्टन लेवल. आफ्टर दॅट इट स्टार्टेड डिक्लाइनिंग. नॉट ओनली युअर प्रोडक्शन बट युअर ॲव्हरेज प्रोडक्ट अँड मार्जिनल प्रोडक्ट, ऑल these 3 starts falling. This is the statement of the law. So read it carefully.
listen it carefully, write down 10 times, because it is not only useful for your examination, but if you are looking for the career opportunity in the production unit, definitely this law is practically implemented over there. So what is the law of variable proportion? This law is also called as short run production function. Law of variable proportion state that if we are increasing only one input, keeping other thing constant, then your total production increases at the initial level, and after that is decreasing and finally giving negative returns. Here you can add the total product, average product and marginal product. These three firstly increases and then starts declining, and at the last stage it giving you the negative returns. ऑलवेज रिमेंबर, एखाद्या गोष्टीच्या वापरापेक्षा तुम्ही जर ओव्हर युटिलायझेशन करत असाल ना मुलांनो, तर डेफिनेटली ते तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न्स देतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट वी कन्सिडर की तुम्ही FYचे विद्यार्थी आहात आणि 4 आवर्स तुमचा अभ्यासाचा हे आहे, स्टॅमिना आहे. ओके, पहिला तास अभ्यास केला, व्हेरी गुड. सेकंड व्हेरी गुड. थर्ड व्हेरी गुड. फोर्थ दॅट इज युअर ऑप्टिमम कॅपॅसिटी. त्याच्यानंतर जर तुम्ही अभ्यास करत असाल, घरातले ओरडतायत किंवा टीचर ओरडतायत म्हणून, तुम्ही करालही, डोळ्यासमोर पुस्तक ठेवालही, बट इट not gives you the quality work. It is not considered as the quality study because your brain has the capacity of 4 hours. बरोबर आहे ना. त्याच्या पुढे जर तुम्ही त्याचं युटिलायझेशन करायचा प्रयत्न करत असाल, तर डेफिनेटली इट विल गिव्ह यू द निगेटिव्ह returns. This is nothing but the law of variable proportion. So here the conclusion is that if you increase only one and other remains constant, then your production is an increasing trend, but up to a certain level, after that it starts declining. This is your statement. That statement given by Benham, Samuelson. The statement is same for all. Okay, काय काय सांगितले बघा, पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. स्टेटमेंट ऑफ द लॉ ऑफ व्हेरिएबल proportion state that if we are increasing the quantity of any one input, keeping other input fixed, then your total production increases at the initial period and then it starts decreasing and finally at a negative rate. The law of variable proportion is also called as law of variable factors. Okay, now for any law there are some assumptions. आता इकॉनॉमिक्सच्या बाबतीत तुम्हाला माहितीच आहे, इट इज बेस्ड अपॉन ॲझम्पशन. दॅट इज द फर्स्ट क्रायटेरिया यू स्टडीड इन द 12th स्टँडर्ड, की इकॉनॉमिक्स हे सगळं ॲझम्पशनवर डिपेंड आहे. सो इथं त्यांनी सांगितलं आहे बघा, फर्स्ट ॲझम्पशन, इट इज ऑपरेट इन अ शॉर्ट रन. दिस लॉ इज ॲप्लिकेबल फॉर द शॉर्ट पिरियड ओनली, बिकॉज इन शॉर्ट पिरियड you can change only one variable input. If you are thinking about the long run, then this law is not applicable to them, because in long run you can change line size, you can change machinery, labor, everything you can change. So this law is applicable to the short run. Second, the law apply for all the fixed including land. All remains fixed, only one you can change. Next, under the law of variable proportion, different unit of variable factor can combine with the fixed factor. The law is applied in the field of production only. Production firm साठी हा law applicable आहे. Next, it effect to change the output due to change in variable factor can easily determined. Next one is it is assumed that the factor of production become imperfect substitute for each other. The state of technology remains constant. हेही तिथे assumption आहे. आणि last आहे, it is assumed all the variables are equally efficient. These are the assumptions for any law. Guys, you have to write the assumptions. In the law of demand, law of supply, we wrote some assumptions over there. Same like that. Here also some assumptions like technology remains constant, all factor remains constant, it is applicable to the short run only. Okay, these are the several assumptions. Now, whatever you said in the statement of the law, you have to prove it with the help of example. So the example is given, the schedule you can say that, see that here the fixed factor is remains constant, that line is 1 1 1 is remains constant, because in short run you cannot increase the line size. But when about the variable factor, you can change only one variable factor, and here they assume that they are increasing labor. Here the labor is given. Okay, now they are increasing the labor. At the first time they are using only one labor, then second, third, fourth, fifth and sixth. Okay, now your total production, they saw the example, or they analyzed one company and they put down the numerics from it. Okay, when the one labor was there,
he was producing 10 units. When the 2 laborers was there, they are producing 30 units. आता तुमच्यातले काही मॅथमॅटिशियन्स जे असतील ते म्हणतील मॅडम एक कामगार जर 10 बिस्किटं तयार करत असेल तर 2 कामगार मिळून 20 करणार. येस, युअर मॅथमॅटिकल नॉलेज इज करेक्ट, बट दिस इज इकॉनॉमिक्स अँड लेबर क्वालिटी इज डिफरंट विथ द डिफरंट लेबरर. तुम्हाला माहिती आहे 12वीला शिकलाय, एक कामगार जेवढं काम करतो तेवढंच दुसरा करेल असं नाही, कारण प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे. त्यामुळे इथं तुमचं मॅथमॅटिकल नॉलेज वापरू नका. इथं त्यांनी एका कंपनीचा अभ्यास केला, त्या पद्धतीनं त्यांनी नोट डाऊन केले की जेव्हा त्यांच्याकडे एक कामगार होता ते 10 बिस्किटं तयार करत होते, जेव्हा 2 कामगार आले 30 बिस्किटं झाली, 3 आले 45 झाली, 4 आले 52, 5 आले 52, 6 आले 48. आता तुमच्यातले काही जण म्हणतील की मॅडम इकडं लेबर वाढवलेत की आपण 4, 5, 6 केले तरी सुद्धा ह्यांचं प्रोडक्शन 52 बिस्किट रिमेन्स कॉन्स्टंट अँड ॲट द 6th लेबर इट इज डिक्लिनिंग. व्हाय इट इज डिक्लिनिंग? अरे ऑन द अदर हँड युअर लाईन साईज इज कॉन्स्टंट, युअर रॉ मटेरियल इज कॉन्स्टंट, युअर कॅपिटल इज कॉन्स्टंट, hence your total production is increases up to a certain limit at the 4th labor. At the certain limit it is increases, after that it starts declining. कारण तू रॉ मटेरियल आहे तेवढंच वापरते ना, मग थोडी ना तुला प्रोडक्शन कंटिन्युअसली वाढीव मिळणार आहे. एका सर्टन लेवलपर्यंत वाढेल, त्याच्यानंतर ते कमी होणार आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज प्रोडक्टला जाऊया. मार्जिनल प्रोडक्ट जरा बघू नका. ॲव्हरेज प्रोडक्टचा जो फॉर्म्युला मी ॲव्हरेज प्रोडक्टचा तुम्हाला शिकवलेला आहे, TP/N. N म्हणजे लेबर, TP इथं दिलेला आहे. TP 10/1 10, 30/2 15, 45/3 15, 52/4 13, 52/5 10.4, 48/6 8. Okay, got it? What is the average product? Average product is the division between total product and number of commodity. Total product is given and the number of commodity is nothing but the number of labors is given. Now we are talking about marginal product. Marginal product शिकवताना मी आधीच सांगितलेलं होतं, the additional product produced by the business firm with the help of additional unit of a commodity. एक जादाची वस्तू तयार केली. मग आता काल माझं टोटल प्रोडक्शन होतं 10, आज माझं टोटल प्रोडक्शन 10 आहे. काल काय होतं का? नाही. काल दिलेलं नाही आहे म्हटल्यावर आपण काय म्हणतो? 0. कालच्या लेक्चरमध्ये मी शिकवलेलं आहे. व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. जे लोकांना मार्जिनल प्रोडक्ट कळत नाही आहे त्यांनी डेफिनेटली मागचा जुना व्हिडिओ बघायचा आहे. मार्जिनल प्रोडक्ट म्हणजे काय? तर आजचं माझं प्रोडक्शन आहे 10, कालचं काही मला माहीत नाही. दिलं आहे का काल काय? नाही. मग दिलं नसेल काल काय तर 0 म्हणायचं. मग yesterday was 10, today is 10. Yesterday was 0, today is 10. What is the difference? 10. I wrote here 10. Yesterday's my production was 10, now my production is 30. What is the difference? 20. Yesterday's production was 30, today is 45. What is the difference? Is 15. Yesterday's production was 45, today is 52. What is the difference? Is 7. Now here, yesterday's production was 52, today's production is 52. What is the difference? 0. Yesterday's production was 52, today's is 48. It is less than yesterday, so it is minus sign is given, -4 is given. So observe the table carefully. With the help of that given table, with the help of the total product, you can easily find the average product and marginal product. Average productचा फॉर्म्युला मी पुन्हा रिपीट करते, TP/N. N म्हणजेच नंबर ऑफ लेबर आणि MPचा फॉर्म्युला आहे डेल्टा TP/डेल्टा N. डेल्टा इज नथिंग बट चेंज, येस्टरडेज अँड टुडेज चेंज. काल किती होतं, आज किती आहे. जर पहिलं व्यवस्थित काढलं ना तुम्ही मार्जिनल प्रोडक्ट तर बाकीचे सगळे तुम्हाला इझिली काढता येतात. पहिलंच कसं काढायचं? पहिलं एक युनिट ऑफ लेबरला त्यांनी टोटल प्रोडक्शन किती दिलं आहे? 10. त्याच्यावर काय दिलं आहे का? नाही. दिस इज द स्टार्टिंग लेवल. म्हणजे काल त्यांनी कुठलंही प्रोडक्शन केलं नाही आहे, म्हणजे काल होता 0, आज आहे 10. लगेच इथं कालचा आणि आजचा डिफरन्स लिहिला 10. काल होतं 10 प्रोडक्शन, आज आहे 30 प्रोडक्शन. कालचा आजचा डिफरन्स 20. काल होतं 30 प्रोडक्शन, आज आहे 45 प्रोडक्शन. कालचा आजचा डिफरन्स 15. काल होतं 45, आज आहे 52. कालचा आजचा डिफरन्स 7. काल होतं 52, आज आहे 52. कालचा आजचा डिफरन्स 0. काल होतं 52, आज आहे 42 -4. नाव you can see here at the first 2 labor your production is continuously increases, everything is continuously increases. From the 3rd unit of layer it starts declining. बघा इथं मार्जिनल प्रोडक्ट पण डिक्लाइन होते, ॲव्हरेज प्रोडक्ट पण डिक्लाइन होते, कमी होतं. अँड ॲट द 5th unit बघा आता ॲट द 6th unit इट गोज ऑन निगेटिव्ह. बघा मार्जिनली प्रोडक्ट तर तुमचा निगेटिव्हला गेला, AP सुद्धा कमी झाला आहे, TP सुद्धा कमी झाला. This is your schedule of law of variable proportion. Okay. Now with the help of that table, if you plot the diagram, it will like this.
यू कॅन ट्राय इट आहे काहीच, नुसतं ऐकायचं नाही आहे, तुम्ही तो टेबल लिहून घ्यायचा आहे. त्या टेबलवरनं डायग्रॅम प्लॉट करायचे, इकॉनॉमिक्सच्या सगळ्या डायग्रॅम यू नो, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला घ्यायचं आहे तुम्हाला इथं व्हेरिएबल फॅक्टर्स म्हणजेच लेबर 1 2 3 4 5 6 काय असेल ते इकडं घ्यायचं आहे आउटपुट. मग टोटल प्रोडक्ट, ॲव्हरेज प्रोडक्ट आणि मार्जिनल प्रोडक्ट वाय ॲक्सिसला घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण टोटल प्रोडक्टची डायग्रॅम काढायची. 1 लेबरला किती होते, 1 लेबरला टोटल प्रोडक्ट किती होतं, 2ला किती होतं, 3ला किती होतं, अशा पद्धतीनं तुमचा हा कर्व येईल. त्याच्यानंतर तुम्ही एपीचा काढायचा आहे. 1 लेबरला एपी किती होता, 2 लेबरला एपी किती होता, 3ला किती होता, त्याच्यानंतर एपीचा कर्व काढायचा. तिसरं घ्यायचं मार्जिनल प्रोडक्ट. मार्जिनल प्रोडक्टला सुद्धा 1ला मार्जिनल प्रोडक्ट किती आहे, 2ला किती आहे, 3ला किती आहे, अशा पद्धतीनं मार्जिनल प्रोडक्ट कर्व काढायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, इन द इकॉनॉमिक्स just use the scale for drawing x axis and y axis. Other than that, all the curves should be freehand. Please don't use scale over here. Just you have to plot the point first and then draw the freehand curve. Don't use the scale for it. freehand curve असतात, त्याला स्केलचा वापर करायचा नाही. पहिल्यांदा प्लॉटिंग करून घ्यायचं. प्लॉटिंग करून झालं की त्यातनं कर्व टाकायचं. कर्व टाकल्या त्याचं बारसं घालायचं, त्याला नाव देऊन टाकायचं. कारण जर तुम्ही नावं दिली नाहीत तर तुमचे मार्क तिथं जातात. सो बघा इथं टोटल प्रोडक्शन इन्क्रीजेस, ॲव्हरेज प्रोडक्शन ऑल्सो, म्हणजे टोटल प्रोडक्शन कसा दिसतोय तुम्हाला, इन्क्रीजिंग ट्रेंड दिसतोय. ॲव्हरेज प्रोडक्ट हा पहिल्यांदा इन्क्रीज होतोय नंतर डिक्रीज होतोय. मार्जिनल प्रोडक्ट सुद्धा इन्क्रीज होतोय नंतर डिक्रीज होतोय. आणि त्यात ह्या तिन्हीपैकी एकच कर्व असा आहे जो निगेटिव्हला जाणारा आहे. यू कॅन प्लॉट द डायग्राम. सो फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, हे मी शिकवल्यानंतर लेक्चर माझं हे ऐकल्यानंतर तुम्हाला हा टेबल तुमच्या वहीमध्ये काढून घ्यायचा आहे. अँड विथ द हेल्प ऑफ दॅट यू हॅव टू प्लॉट द डायग्राम. दॅट डायग्राम विल बी आस्क फॉर द होमवर्क. आय विल चेक दॅट होमवर्क. यू हॅव टू सबमिट इट ऑन द गुगल क्लासरूम. जेव्हा मी हे सांगेन तेव्हा हे गुगल क्लासरूमला तुम्हाला सेंड करायचं विथ द हेल्प ऑफ दिस एक्झाम्पल. हे एक्झाम्पल लिहायचं आणि त्याच्यानुसार प्लॉटिंग करून डायग्राम काढायची आहे. डायग्राम काढल्यानंतर सेम असे शेप तुमचे येणार आहेत, ह्याच्यापेक्षा क्लीन येतील कारण तुम्ही ते व्यवस्थित प्लॉट करून काढणार आहे. दिस इज ऑल अबाउट द लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन. नाव दॅट डायग्राम इज क्लासिफाईड इंटू 3 stages, stage 1, stage 2, stage 3. That will be continue on the next lecture, but till you have to just understand what is the concept, what is the example, and how to calculate TP, AP, MP. TP is always given, total production is given. With the help of total production you have to calculate the average product only. Okay, and with the help of that TP you also calculate the marginal product, and hence with the help of these 3 you can plot the diagram. And with the help of that diagram the stages are classified. That will be continue on the next lecture. Thank you.